ओव्हरटाईम संपवून घरी निघालेल्या चेल्सीला सॅमने मेन टॅक्सी स्टँडपाशी सोडलं. मध्ये रस्ता खराब होता म्हणून चेल्सी देखील थोडी अलीकडेच उतरली होती. सॅमही आता परत गेला होता. पण आश्चर्य म्हणजे आज स्टँडवर एकही टॅक्सी नव्हती. नेहमी अगदी रात्री 12-1 पर्यंत इथे भरपूर गाड्या असतात, पण कदाचित ही मध्ये बॅरिकेड्स घातल्यामुळे आज इथे एकही गाडी थांबली नसावी. चेल्सीने अंदाज बांधला. ऑलरेडीच उशीर झाल्यामुळे चेल्सीने आता चालायला सुरुवात केली. तिने आता दुसरा रस्ता निवडला. अर्धा पाऊण तास चालत राहिलेल्या चेल्सीला आता भूक पण लागली होती. दूरपर्यंत एकही टॅक्सी किंवा एकही गाडी दिसेना. ती चालतच होती. रस्ता तसा सुनसानही होता. चेल्सीला आता थोडीशी भीती वाटू लागली होती, पण आता पर्यायही नव्हता. चालण्याशिवाय दुसरं गत्यंतरच नव्हतं. चालून चालून घशाला आता कोरडी पडली होती. 10-15 मिनिटं तसंच अजून चालत राहिल्यावर तिला पलीकडच्या बाजूने आणखीन एक बाई चालत असलेली दिसली. हुश, म्हणजे इतक्या वेळानंतर कोणीतरी दिसलं होतं. त्यामुळे तिलाही जरा आता बरं वाटलं. त्या बाईने मागे वळून बघितलं तेव्हा चेल्सीला बघून तिलाही जरा बरं वाटलं. चला, एकमेकींच्या सोबतीने पुढे जाता येईल या विचाराने चेल्सीने तिला पटकन गाठलं. मग दोघी एकत्र चालू लागल्या. ती बाई फारशी बोलत नव्हती. अगदी साधी गावातली अशी बाई होती. चेल्सीने विचारलेल्या प्रश्नांची फक्त तेवढी उत्तरं देत होती ती. चेल्सीची एकूण अवस्था बघून त्या बाईने तिला पर्समधनं काही बिस्किटं काढून दिली आणि पाणी दिलं. बिस्किटं खाल्ल्यामुळे पाणी प्यायल्यावर चेल्सीला जरा हुशारी आली. दोघी परत चालू लागल्या. आता काही टॅक्सी येईल असं वाटत नव्हतं. आजूबाजूला चिटपाखरू सुद्धा नव्हतं. कारण एकमेकींची सोबत हाच काय तो आधार होता. ती बाई तशी जरा निवांत होती. तिला बहुतेक इथले सगळे रस्ते माहिती असावेत. ती इथेच कुठेतरी राहत असावी. चेल्सीने तिला विचारलं देखील, पण तिने तसं काही फारसं उत्तर दिलं नाही त्याच्यावर. ठीक आहे ना, सोबत तर आहे या विचाराने चेल्सीने आता तिच्याबरोबर परत चालायला सुरुवात केली. हिला बोललेलं फारसं आवडत नाहीये असं वाटल्यामुळे चेल्सी पण शांतपणे तिच्याबरोबर चालू लागली. अर्धा पाऊण तास आणखीन चालल्यावर ती बाई चेल्सीला म्हणाली की मी आता या लेनमधून पुढे जाणार आहे. अजून 5-10 मिनिटं तू चाललीस तर तुला मेन रोड लागेल. सरळ चालत राहा, काही काळजी करू नकोस. एवढंच वाक्य ती म्हणाली आणि समोरच्या त्या लेनमध्ये एकदम गायबच झाली. चेल्सीला जरा आश्चर्यच वाटलं. एका क्षणात ही दिसेनाशी कशी झाली. शेवटी परत चेल्सी चालायला लागली. 10-15 मिनिटं चालल्यावर तिला समोर काही माणसं दिसली. चेल्सीला इकडनं येताना बघताच त्यांना आश्चर्यच वाटलं. कारण चेल्सी ज्या रस्त्याने आली होती तो रस्ता 15 दिवसापासून पूर्णपणे खचला होता. त्यामुळे बंदच होता. चालतही तिथून येणं अगदीच अशक्य होतं, आणि तेही एवढ्या रात्री. सगळ्यांनी चेल्सीवर प्रश्नांचा भडीमार केला. चेल्सीला काही समजेच ना. मग चेल्सीने वाटीतली सगळी घटना सगळ्यांना सांगितली. त्या बाईचा उल्लेख केल्यावर सगळ्यांना काही गोष्टी लक्षात आल्या. काय कारण असावं याच्या मागचं असं चेल्सीने त्यांना विचारल्यावर त्यातला एक जण म्हणला,
ती पलीकडच्या एका वस्तीमध्ये राहत असलेल्या श्रीकांतची बायको होती. गेल्या वर्षी असाच पावसाळ्यात रस्ता खचल्यामुळे रात्रीत आजारी पडलेल्या बायकोला श्रीकांत हॉस्पिटलपर्यंत नेऊ शकला नाही आणि त्याची बायको त्या आजारपणातच गेली. पण ती बाई अतिशय आनंदी, समाधानी आणि कायम सदान कदा सगळ्यांना मदत करणारी होती. त्यामुळेच आज सुद्धा तिने अशाच पद्धतीने चेल्सीला मदत केली होती, एनर्जी रूपाने. ती आजही अनेक वेळा अडचणीत सापडलेल्या बायकांना वेगवेगळ्या पद्धतीने कळत नकळत मदत करत असते. हे सगळं ऐकल्यावर चेल्सीच्या मनात भीती आणि आभार दोन्ही भावना निर्माण झाल्या. मनातल्या मनात त्या एनर्जीचे आभार मानले. मग त्या बाईचा मनात विचार करत करतच चेल्सी समोरच्या टॅक्सीमध्ये बसली आणि टॅक्सी पुढे निघाली.